नवी मुंबई के तुर्भे इलाके में महिला की हत्या और लूट की सनसनीखेज वारदात का पुलिस ने 24 घंटे के भीतर खुलासा कर दिया है। पुलिस के मुताबिक आरोपी मोबिन नूर कुरैशी चिकन की दुकान में काम करता था और भारी कर्ज में डूबा हुआ था। कर्ज चुकाने के लिए उसने 60 वर्षीय महिला के सोने के गहने पर नजर रखी। आरोपी को पता था कि महिला भूलने की बीमारी से परेशान थी। इसी का फायदा उठाकर उसने महिला को चाय पीने के बहाने घर बुलाया। जब आरोपी गहने निकालने लगा तो महिला ने विरोध किया, जिसके बाद आरोपी ने दुपट्टे से गला घोंटकर हत्या कर दी। हत्या के बाद शव बोरी में भरकर घर के बाहर रख दिया और पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। याच्यामध्ये तुर्भे पोलीस स्टेशनला या संबंधी 248/2026 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्यामध्ये आम्हाला खूप मोठं असं चॅलेंज होतं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्हाला आरोपीबद्दल माहिती नव्हती। त्या भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची CCTV किंवा इतर टेक्निकल आम्हाला याच्या पद्धतीने काही मदत तपासामध्ये मिळत नव्हती। या ठिकाणी तुर्भे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आबा पाटील आणि त्यांच्या DB पथकाने खूप चांगली पारंपरिक पद्धतीने आणि गोपनीयरित्या माहिती करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काल रात्री आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे आणि तो आम्ही गुन्हा उघडकीस आणला। आरोपी त्या महिलेला गेल्या 7 वर्षापासून ओळखत होता आणि ती महिला जरा थोडीशी विसरळ किंवा असं विसरत होती। यामध्ये आरोपीच्या वर काही कर्ज झालं होतं आणि महिलांच्या अंगावर सोनं होतं। आरोपीची अशी मानसिकता झाली का हिचं काढून घेतल्यानंतर तिच्या लक्षात येणार नाही, पण ज्यावेळेस आरोपीने तिच्या अंगावरचं सोनं काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस महिलाने विरोध केला आणि मग ती आरडाओरडा करायला लागल्यानंतर आरोपीने तिच्या जवळच त्या ओढणीने तिचा गळफास देऊन तिचा मृत्यू केला आणि नंतर तो पुरावा नष्ट करण्याच्या हिशोबाने बोरीमध्ये तिचा मृतदेह कोंबून बांधून एका बाजूला त्या ठिकाणी रोडच्या बाजूला नेऊन टाकला होता। म्हणजे आरोपी तर पूर्ण उद्देशानेच याच्यामध्ये आरोपीने मर्डर केलेला आहे असं नाही म्हणता यायचं की हेतू नव्हता असं नाही म्हणता येणार। याच्यामध्ये आरोपीवर कर्ज होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या पैशाच्या लालचीपोटी तिने हे केलेलं आहे।